किराण बसलं का? बसून देऊ का आता? चला, आपल्याला उठल्यापासूनच काम आहे. आपल्या मागं काय सारखं कुणी बी काम, दुकानातलं काम, बाहेरचं काम, सगळ्या लोकांच्या अडचणी, कुणाच्या गाड्या बंद पडलेल्या. पल्सर वेल्डिंग वाले कोण करून घे. काय करते ते? तू काय बघतोय? उपनेर बघ बघ. मी जाऊ का असतीला? मी चाललो असतीला. लांबूनच बघा, पुढे जाऊ नको, जवळ जाऊ नको. उपनेर कडा तिकडे जाऊ नको, इथूनच बघ. ती उपनेर आहे, हे चालू आहे, उडीत करणं चालू आहे. तिकडे काय जाऊ नको तू. हा, जाशील का? नाही ना, इथूनच बघ. तिकडे बाय बसली, बाय पशी बस. चला, आत्ताच आपल्याला एक फोन आलाय आणि गाडी बंद पडली आणि चाक जाम झाले चालूमध्ये. तर ते खोला ना बी त्यांना, आणि आता त्यांनी ते बिंगानच टायर. तर मग टायरमध्ये त्यांनी टायर खोललंय आणि टायर खोलून त्यांनी काय केलं, साईडला काढले. तरी बी खोला ना, म्हणजे लायनर प्लेटच जाम झाली. म्हणजे टायर तर बिंगतच नव्हतं. त्यांना वाटलं की आक्सल खोलल्या होईल, त्यांनी नटकले, चाक बाजूला काढले, तरी ती त्यातून निघानाच. ते बिंगाना बिन बाहेर निघाना, नातच जायना. तर त्यांना म्हणलं मी, तुम्ही गॅरेजवर गाडी घेऊन या किंवा मग चाक खोलून गॅरेजवर आणा, तिथं आल्यावर आपण बघू. तर चला, वाटाच्या काड्याने गाडी त्यांची बंद पडली. तिथं आपल्याला जायचं असतीला. तिथं जर बंद पडली असली तर आपण बघू, आणि नाही तर मग गॅरेजवर जाऊन त्यांचं जाम झालेलं काढून देऊ. हे रेल्वे आलेली आहे नगरून रेल्वे येऊन इकडं चालली आपली आष्टीला, आपल्या आष्टीकडं. तर इकडं चाललं आपण आष्टीला रोड. ह्या रोडपासून पुढे एक घर आहे. तिकडं जर खोललं असलं तर काय माहीत नाही. पुढं समोर घर दिसतंय, तिकडं गाडी खोललेली असली तर काय सांगता येत नाही, कारण पाठीमागून तर आलतो आपण. तर तिकडं तर काय खोललेली नाही, गाडी दिसली नाही. तर बघू, इकून गाड्या येतात आता. ते असाच ब्रिजच्या खालून रोड येतो इकून. तर पाठीमागून आलो तर आपण. तर पाठीमागून आपण आल्याच्या नंतर आपल्याला पाठीमाग आपली ही गाडी, आणि ह्या साईडला जर बघायला गेलं तिकडं कुणीच नाही. तर मी वाटाने आलो, मला दिसले बरे नेमकं गाडी कुठं खुलली आणि चाक बी काय निघा ना असं त्यांनी सांगितलं. पण बघू आता. तर मग मी म्हणलं की चला आता फोन लावला. ते म्हणले तुमच्या दुकानावर नेतात, तिथं काय पाणी नाहीत आणि ते काय निघाना बी, आणि त्यांना नाही निघत. म्हणलं मला तरी कसं काय निघत. तर म्हणलं दुकानात चला, दुकानात आपल्याकडे पाणी आहे. तर पाण्याने ते आपण खोलू म्हणलं. तर तिथं गेल्याच्यानंतर नसलं निघत, जाम झालं असतं, तर पावसामुळं लाईनर वगैरे जाम झाले असले तर त्याच्यात आपण डिझेल वगैरे टाकून, पेट्रोल टाकून खोलून घेऊ म्हणलं, आणि निघाना. तर म्हणलं या मग. ते बी म्हणले आम्ही खोललंय चाक आणि निघाना, म्हणून तुमच्याकडे डायरेक्ट गॅरेजला घेऊन येतो. तुम्ही डायरेक्ट गॅरेजला या. तर गाडी कुठं खोलली माहीत नाही, पण डायरेक्ट येते ते गॅरेजला. तर आपण जाऊ गॅरेजला आता, आणि गॅरेजला जाऊन बघू कसं चाक खोलते किंवा काय अडचण येते. मी तुम्हाला ते बी दाखवतो, कशामुळे जाम झाले ते पूर्ण व्हिडिओ बघा. तर चला, तुम्हाला आष्टी शहर दाखवतो. इथून रोड चालला आष्टीकडं, आष्टी तालुका. तर हे रोड चालला, ही गाडी झाली ती आष्टीला झाली. तर आष्टी बघा, आष्टीची सिटी आहे इथं. ह्या साईडला का आष्टीच्या सगळ्या बिल्डिंग, टावर वगैरे दिसतात. ही आहे आष्टी. तर आष्टी आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका, आणि त्या तालुक्याकडून हे रोड आपला समोरून रोड आलेला आहे आणि इकडे चाललेला आहे. हा इकडे समोर चाललेला आहे. इकडे आहे रेल्वे स्टेशन, आष्टी रेल्वे स्टेशन. इकडं आहे आष्टी. आणि तसंच ह्या साईडनी जर बघायला गेलं तर हे चालली इकडं नगरला रेल्वे चाललेली आहे. इकडं रेल्वेच्या रुळावरून बघा, वर पलीकडे किती सुंदर असं एक तलाव आहे, आणि असं हिरवगार मोकळं राणे शेते म्हणजे, आणि एकदम भारी वाटतंय. इथला व्यू एकदम भारी बघा. पाणी, ही तलाव वगैरे मस्त सुंदर असा तलाव आहे, आणि त्या साईडने असा रोड चाललेला आहे. असं मस्त वातावरण फक्त पावसाळ्यातच बघायला भेटतं आपल्याला, आणि इतकं मस्त सुंदर वातावरण आहे. चला म्हणलं, जाता आपलं काम बी करता येईल आणि थोडा व्हिडिओ बी काढता येईल. बघा, गाडी कंटिन्यू, रोड हा कंटिन्यू वाहतो, आणि रोड चांगला आहे हा, आणि शॉर्टकटमध्ये काढायला जायला चांगला रोड आहे. कारण की त्या रोडचं काम चालू आहे, चिखली मोठा मेन रोड येतो, त्याच्यामुळे हे शॉर्टकट रोडने जायला चांगला रोड आहे, म्हणून वाहतूक चांगली आहे. तर चला, आपण आता पायऱ्या उतरवतो आणि जाऊ आता आपल्या दुकानी जाऊन बघू चाकाला काय झालंय. ते म्हणले आम्ही खोललंय तिथंच कुठेतरी घरापाशी पाणी होते, पण बाजूला काढून बी चाक फिराना. त्यांना वाटलं की चाकाचा नटच जाम असेल, टायर फ्री होईल, पण चाक बाजूला काढून बी त्या आतमधली प्लेट वगैरे काही फिराना. मग त्यांनी म्हणले की ते निघाना बी, ठोकून बी पाहिलं त्यांनी. तर ते म्हणले डायरेक्ट आम्ही येतो गॅरेजला घेऊन, टायर खोललं कुठेतरी घरी कुणाच्या तरी, आणि तिथं आम्हाला फक्त काढून द्या. तर बघू, काढून देऊ, काय खराब झालं का ते बदलून देऊ, आणि मला दुकानावर टपकन आपण गाडी चालू करू आत्ता, आणि आपण जाऊ आत्ता दुकानावर टपकन, आणि बघू तिथे गेल्यावर तिथलं मी लगेच तुम्हाला लोकेशन म्हणजे व्हिडिओ लगेच तुम्हाला दाखवू. तर चला, आता निघलो तर आष्टीकडं, बघू तिथं जाऊ आणि काय म्हणते ते बी बघून घेऊ. आणि इकडं आहे रोड, आणि आपण चालवलं आहे आष्टीला. तर बघा, आता कालच पोळा झाल्यामुळं म्हणजे बैल वगैरे कलर केलेले, रोडच्या कडाला चरतात बैल. तर चला आता पुढे जाऊ आपण रोडने असंच.
तर प्रयत्न केला तुम्ही प्रयत्न केला नाही तर पूर्ण प्रयत्न करून निघलं नाही. त्याच्यानंतर हे लायनर कसे म्हणजे ह्याचं काय झालंय लायनरचे कवरच उडून गेलेत. म्हणजे कशामुळे झालंय पाणी जास्त तुमच्याकडं पाण्यामुळं लायनरला कवरच नाही राहिले. कवर कुठे टाकलीत बघा तुमचं पाण्यात गेल्यामुळं का ही साईड का अशी परिस्थिती आहे. कसं काय निघते कसं निघायचंय दिसतोय का होय बघा हे समजा लाईनमध्ये तुकडा आहे तुमचं फक्त पाण्यामुळे झालं. पाण्यात गाडी असती आणि एखादा गोप असते आणि चालू मध्ये डायरेक्ट जाम होण्याचं कारण आणि तुम्हाला न निघण्याचं कारण हे लई दिवस पाण्यात गाडी चालवली ना तुम्ही त्यात मग ती पाण्यामुळे कुठे ह्याची निघून गेली ह्याच्यात गुंतले आणि जाम झालं. त्यामुळे फक्त आता लाईनर टाकले की चालू होते. जरी तुम्ही बघा हे बी तोडलं तुम्ही ओढून ओढून हे बी तोडलं थोडंसं कुठे तरी पण काय नाही चलत पण थोडं नुकसान झालंय तुमचं.